नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे कलाने काहीही करून अद्वैतला ते सत्य सांगायचं ठरवलेलं आहे, जे रोहिणी आणि राहुलचं सत्य आहे. आणि त्याचबरोबर रोहिणी आणि राहुलने कितीही कारस्थानं केली तरी कला अद्वैत त्यांची कारस्थानं ही उधळून लावणार आहेत, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु त्यापूर्वी कलाला भेटायला जेव्हा अद्वैत इकडे साडी नेसून जाणार आहे, त्यावेळेस जी मजा होणार आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे अद्वैत मात्र विचार करत असतो की मला ना कळत नाही आहे की मी खरेला ना खरंच प्रपोज केलं पाहिजे आणि मग ते कशा पद्धतीने करू, नक्की काय केलं तर खरेला खरंच बरं वाटेल. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही, मला कळत नाही आहे की मी काय करू. आणि आता ना खरेचं हे लग्न होतं आहे, म्हणजे आमच्या दोघांचं लग्न होतं आहे. तर याच्यामध्ये ना एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आता खरे फॅमिलीकडे तेवढे पैसे नसतील, पण खरेची प्रत्येक इच्छा पूर्ण झाली पाहिजे आणि त्यासाठी मला जे काही करता येईल ते मला करावं लागणार आहे. हा विचार अद्वैतने केलेला असतो आणि त्यामुळं तो खरेंकडे येऊन ती पैसे देण्याचं ठरवतो आणि त्याचबरोबर कलाला प्रपोज करण्याचं सुद्धा. इकडे आता लग्नाच्या आधीचे विधी सगळे सुरू झालेले आहेत. कलासुद्धा खूप छान तयार झालेली आहे. कला म्हणत असते की माझं आयुष्य म्हणजे चांदेकर झालं आहे, म्हणजे मी चांदेकरशिवाय आयुष्य जगू शकत नाही, अशा पद्धतीचं माझं आयुष्य चालू झालेलं आहे आणि मला चांदेकरशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोणी नकोही आहे, असं ते बोलत असतात. त्याचवेळी कला म्हणते की नाही, माझ्या आयुष्यात चांदेकरचं जे महत्त्व आहे ना ते तसंच राहिलं पाहिजे. चांदेकर माझ्या आयुष्यातून, म्हणजे चांदेकरशिवाय माझं आयुष्य मी इमॅजिनच करू शकत नाही, हे कला बोलत असते. तेव्हा अद्वैतसुद्धा तेच म्हणत असतो. अद्वैतलाही तेच वाटत असतं की अद्वैतचं आयुष्यसुद्धा कलाशिवाय अपूर्ण आहे आणि अद्वैतलासुद्धा कला त्याच्या आयुष्यात कायमस्वरूपी हवी आहे. आणि म्हणून त्या दोघांनीही ठरवलेलं असतं. अद्वैतनंसुद्धा खूप छान पद्धतीने जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा अद्वैतने सुद्धा छान पद्धतीने ठरवलेलं आहे की आपण खरेकडे जायचं, तिला छान असं सरप्राईज द्यायचं. पण इकडे घरातले सगळेजण म्हणत असतात की नाही, आत्ता ना म्हणजे तुम्ही दोघांनी एकमेकांना भेटायचंच नाही. काहीही झालं तरीही हा नियम आहे, लग्नाच्या पूर्वी नवरा नवरी एकमेकांना भेटत नाहीत, बोलत नाहीत. म्हणजे हे सगळं रोहिणी बोललेली असते आणि रोहिणीला सगळ्यांनी आता तिथे सपोर्ट केलेला असतो आणि इथे सगळा पचका झालेला असतो. खरं तर कलाला खूप महत्त्वाची गोष्ट अद्वैतला सांगायची आहे आणि काही केलं त्याला ती गोष्ट जोपर्यंत तिने अद्वैतला सांगणार नाही तोपर्यंत तिच्या मनाला शांतता वाटत नाही. कारण काहीही असलं तरीही अद्वैत ज्या पद्धतीने कलाला बोललेला होता त्यापेक्षाही रोहिणी आणि राहुल, म्हणजे आत्ता कलासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे रोहिणी आणि राहुलचा जो काही प्लॅन आहे तो समजला पाहिजे. कारण रोहिणी राहुलने ज्या पद्धतीने गोष्टी केलेल्या आहेत, त्यांनी जो काही राडा घातलेला आहे ते अद्वैतला सांगणं गरजेचं आहे आणि म्हणूनच अद्वैतला ही गोष्ट सांगण्यासाठी काय करता येईल याच गोष्टीचा विचार इकडे कला करत असते. आणि त्याचबरोबर इकडे कला म्हणत असते की एकदा का चांदेकर मला भेटला की पहिलं मी त्याला सांगणार आहे, आमचं लग्न वगैरे बाकीच्या गोष्टी ह्या नंतर होतील, पण पहिलं चांदेकरला ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे. एवढाच विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि त्याचवेळी अद्वैत म्हणत असतो की मी स्वतःच आता जाणार आहे. आणि तेवढ्यातच सरोज इकडे बोलू लागते की आपल्याला खरेंच्या घरी जायचं आहे, कारण शगुन घेऊन जायचं आहे कलासाठी. हे ऐकल्यानंतर इकडे अद्वैतलाही छान वाटत असतं. अद्वैत म्हणतो चला, हीच गोष्ट आहे ज्यासाठी मला आता जावं लागणार आहे आणि मी एकदा का तिथे गेलो की मग मात्र खरेशी मला बोलता येईल आणि त्याचवेळी इकडे खरेशी काही गोष्टी मला डिस्कस करता येतील, हा विचार अद्वैतच्या मनात सुरू झालेला आहे. त्याचवेळी इकडे अद्वैत तयार झालेला असतो. इकडे चांदेकरांकडे सुद्धा आता विधी सुरू झालेले असतात आणि त्याचबरोबर त्या विधींसाठी अद्वैतसुद्धा तेवढाच तयार झालेला आहे. अद्वैतने सुद्धा या गोष्टी केलेल्या आहेत. त्याने मनापासून ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी सुरू करायच्या आहेत. इकडे गुरुजी पूजेसाठी आलेले असतात. कलाला आता मंडोळ्या बांधलेल्या असतात. छान अशी कलाने साडी नेसलेली आहे आणि तीसुद्धा या विधीसाठी सज्ज झालेली आहे आणि ते विधी मनापासून करत आहे. इकडे चांदेकरांच्या घरीसुद्धा मुहूर्त मेढ रोवण्याचा जो विधी आहे तो सुरू आहे.
अद्वैतसुद्धा ते मनापासून करत आहे, कारण त्यांनी दोघांनी आता विधिव्रत लग्न करायचं आहे आणि सुखाचा संसार करायचा आहे हे ठरवलेलं असतं. आणि त्याचमुळं त्या दोघांच्या आयुष्यामध्ये कुठलंही विघ्न यायला नको आहे. म्हणूनच घरातल्या सगळ्यांनी अगदी आनंदाने अद्वैत आणि कलाची ही मागणी मान्य केलेली असते. ठीक आहे, आता मुलांना वाटतंय ना त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा त्यांनी लग्न करावं, तर ही चांगली गोष्ट आहे. आबांनी तर अगदी धूमधडाक्यात लग्न करण्याचंही ठरवलेलं आहे, कारण कला आणि अद्वैतचं लग्न आहे. चांदेकरांचा सुपुत्र म्हणजे चांदेकरांचा वारस अद्वैत चांदेकरचं लग्न आहे आणि ते कसं ग्रँड झालं पाहिजे असं त्यांनाही वाटत असतं. त्याचवेळी इकडे आता बांगड्या भरण्याचा सोहळा असतो आणि चुडा भरायचा असतो आणि मग चुडा भरायचा असतो तिथे आता चुडा भरण्यासाठी नवरी मुलीला बोलवलं जातं. चांदेकरांच्या घरून सुद्धा सगळेजण आलेले असतात आणि त्याचवेळी कलाच्या समोर तिथे अद्वैत बसलेला आहे आणि अद्वैत कलाला म्हणत असतो की कसं गाण्याचे प्रोग्राम पण आम्ही करतो ना, त्याच्यामुळं माझा आवाज थोडासा बसलेला आहे. कला म्हणते हो का, आणि मग तो म्हणतो की हां खरे. तेव्हा कलाच्या लक्षात येतं की हा चांदेकर आहे आणि ते बाकी कोणाच्या लक्षात आलेलं नसतं, पण सरोजच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. पण सरोजसुद्धा शांत राहते, कारण अद्वैत हा कलाला भेटायला आलेला आहे ही गोष्ट सरोजला चांगलीच माहिती आहे. तेव्हा इकडे त्याच्या मावशींच्या रूपात अद्वैत आलेला आहे. तो म्हणतो की मला ना थोडं बोलायचं होतं आणि मला ना थोडं पाणी हवं आहे. मग कला म्हणते की चला ना देते, आणि मग अद्वैतला घेऊन ती आतमध्ये जाते. तेव्हा मात्र अद्वैतच्या चेहऱ्यावरचा जो पदर आहे तो बाजूला करते आणि म्हणत असते की चांदेकर किती क्यूट दिसतोयस रे तू, तुला माहिती आहे का हे सगळं काय झालंय ते, असं म्हणत कला त्याच्याशी बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो अगं काय बोलतेस तू हे सगळं. तेव्हा अद्वैतला कला म्हणत असते की खरंच चांदेकर खूप गोड दिसतोयस रे तू या साडीमध्ये, आणि मग हे सगळं का केलं. तेव्हा अद्वैत म्हणतो की घरातल्या सगळ्यांनी माझा मोबाईल काढून घेतला आणि रोहिणी आत्याकडे माझा मोबाईल आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे तर मला बोलता येत नाही, मी काय करू सांग. तेव्हा कला म्हणते की बरं थांब, तू नाव काढलेस तर माझ्या डोक्यात जे आलं आहे ना ते मी तुला आधी सांगते. म्हणते की चांदेकर एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या लग्नापेक्षा ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे मी आज रोहिणी मॅडम राहुलला एका वकिलासोबत पाहिलेलं आहे आणि ते बोलत होते की आता अद्वैतच्या सह्या झाल्या की सगळं झालं, मग सगळं आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. त्यामुळे चांदेकर एक गोष्ट लक्षात ठेव, कोणत्याही पेपरवरती सह्या करताना 100 वेळा विचार कर. अजिबात कोणत्याही पेपरवरती सह्या करू नकोस, त्यांनी कितीही कसलेही पेपर दिले तरीही त्याच्यावरती सह्या करू नको. तेव्हा अद्वैत सांगत असतो की तुला माहिती आहे का, अनामिका आहे ना सकाळी आली होती काल आणि तिने एक बॉन्ड तयार केला आहे, तो म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये सोहम आहे ना, तर सोहमवर तिचं मनापासून प्रेम आहे, परंतु सोहमच्या बाबतीत तिच्या डोक्यात काही शंका आहेत आणि त्यामुळं तिने तो बॉन्ड तयार केला आहे. तिला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी तिची साथ दिली पाहिजे. उद्या काही झालं, सोहमने वेडंवाकडं काही बोलला तर आपण तिची साथ दिली पाहिजे असं तिचं म्हणणं आहे. तेव्हा मात्र कला म्हणते म्हणजे याचा काय अर्थ आहे, म्हणजे मला सांग, आपण सगळेजण तिचीच साथ देतो ना, मागच्या वेळेस आपण सगळ्यांनी तिचीच साथ दिली होती, सोहमची कुठं कोणी साथ दिली होती. आणि त्याचवेळी अद्वैत म्हणतो की हो ना, पण तरी पण तिने मला सह्या मागितल्या होत्या आणि नेमकं मी तिच्या त्या बॉन्ड पेपरवर सही करत होतो तेवढ्यातच तुझा कॉल आला, त्यामुळे त्या बॉन्ड पेपरवर काही मी सह्या केलेल्या नाही. कला म्हणते की हे बघ चांदेकर, मला नाही माहिती की अनामिका काय आहे कशी आहे, पण मी तुला फक्त एवढंच सांगते की कुठल्याच पेपरवरती तू सह्या करू नको. आणि त्याचवेळी अद्वैत म्हणतो की हो चालेल, आणि त्याचबरोबर रोहिणी आणि राहुलवर बारीक लक्ष ठेव, त्यांचं नक्की काय चाललंय. अद्वैत सुरुवातीला चिडलेला असतो, अद्वैत म्हणत असतो की शक्यच नाही, रोहिणी आत्याने असं करणं शक्यच नाही आहे. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, मला माहिती आहे तू फॅमिलीच्या बाबतीत किती अलर्ट आहे, पण मला जे वाटते ते मी तुला सांगितले, तू फक्त अलर्ट राहावं एवढीच माझी इच्छा आहे, म्हणून तर मी तुला एवढे फोन करत होते. तेव्हा अद्वैतला आठवतं आणि नेमकं रोहिणी आत्याने आपला मोबाईल का काढून घेतलाय हा प्रश्नसुद्धा अद्वैतला पडलेला असतो आणि अद्वैत म्हणत असतो की नाही, नक्कीच खरे म्हणते, त्याच्यामागे काही तथ्य आहे का, नक्की काही घडलं असेल का असा विचार अद्वैतच्या डोक्यात सुद्धा आलेला आहे. आणि त्याचवेळी इकडे अद्वैत हाच विचार करत आता सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवणार असतो आणि त्या चुडा भरण्याच्या कार्यक्रमातून अद्वैत मागच्या दरवाजाने निघून आता घरी सुद्धा येऊन पोहोचलेला असतो. म्हणजे कोणाला काही शंका येण्याच्या आधी अद्वैत हा घरी आलेला आहे आणि अद्वैतने कोणाला काहीच कळू दिलेलं नाही आणि अद्वैत घरी पोचलेला असतो. पुन्हा अनामिका ते लेटर घेऊन येते आणि अद्वैतला म्हणू लागते की अद्वैत दादा सही कर ना याच्यावरती.
तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं काय गरज आहे सांग बरं, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ना, आणि घरातल्या बाकीच्या सगळ्यांनी सह्या केलेत ना, त्याच्यामुळं मला नाही वाटत की मी या पेपरवरती सही करणं गरजेचं आहे. कारण मी तुझ्यासोबत आहे ही गोष्ट तुला माहितीच आहे. आणि सही करून काय होणार आहे मला सांग, एकतर काहीच गरज नाही आहे सही करण्याची. मागच्या वेळेसही मी तुझी साथ दिलेलीच आहे. आता त्यामुळं काहीच टेन्शन घेऊ नकोस. हे दोघांचंही बोलणं सुरू आहे आणि अद्वैतने स्पष्टपणे इथे नकार दिलेला आहे. तेव्हा मात्र अनामिका चांगलीच तोंडावर पडलेली असते. तेवढ्यातच कलाचा फोन येतो, कारण अद्वैतने त्याचा फोन रोहिणीकडून काढून घेतलेला असतो. कलाचा फोन तर कलाला मिळणं एवढी काही मोठी गोष्ट नसते. कलाला तो फोन मिळतो सुद्धा, आणि कला मग तो फोन घेते आणि अद्वैतला फोन करते. अद्वैतला ती सांगत असते की चांदेकर, मी तुला जे सांगितले ते लक्षात आहे ना तुझ्या? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो, माझ्या लक्षात आहे, आणि त्यामुळं तू काळजी करू नको, मी आहे आणि लक्ष बारीक आहे माझं. आत्ताच काही वेळापूर्वी अनामिका पुन्हा आली होती आणि त्याचबरोबर मी तिला सही करायला नकार दिलेला आहे. ही गोष्ट कलाला मात्र खूप बरी वाटते आणि कला म्हणत असते की आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि मग इकडे अद्वैत आता उठलेला असतो, रात्रीची वेळ असते. अद्वैतला रोहिणीच्या रूममधून आवाज येतो, म्हणून अद्वैत रोहिणीच्या रूमकडे जातो आणि पाहतो तर काय, राहुल आणि रोहिणी दोघंही बोलत असतात. अद्वैत म्हणत असतो की खरं तर मी असं कधी केलेलं नाही आहे, पण आता खरेच्या मनात शंका आलेली आहे ना, त्यामुळं मला या गोष्टी अशा कराव्या लागत आहेत. खरं तर मी कोणाच्या रूममध्ये कधी डोकावत नाही आहे, माझ्या माणसांवरती मी कधी संशय घेत नाही आहे, पण मला खरेनं सांगितलेलं आहे, त्यामुळं मला बारीक लक्ष ठेवून, अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागणार आहे. जर चांदेकरांवरती संकट येणार असेल तर त्या संकटाच्या बाबतीत मला विचार करावा लागणार आहे, असं इकडे अद्वैत बोलत असतो. आणि त्याचवेळी त्याच्या कानावर पडतं की एकदा का अद्वैतची सही झाली की हे सगळं चांदेकरांचं साम्राज्य आहे ते आपलं होणार आहे, आणि आपण मात्र सुखाने राहायचं आहे. या चांदेकरांना उद्ध्वस्त करायचं आहे, कारण इतक्या दिवसांचं आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे. आता मात्र अद्वैतला हे शब्द कानावर पडल्यानंतर धक्का बसलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की हे सगळं काय आहे, हे रोहिणी आत्याचे शब्द आहेत. म्हणजे तिला प्रॉपर्टी पाहिजे आणि चांदेकरांच्याबद्दल इतका राग तिच्या मनात आहे. आम्ही तर कधी तिला वेगळं होऊच दिलेलं नाही आहे किंवा तिला वेगळं वाटू दिलेलं नाही आहे, आणि हे सगळं काय आहे हा विचार अद्वैत करत आहे. आणि इकडे रोहिणी आणि राहुलचं बोलणं ऐकल्यामुळे त्याला धक्का बसलेला असतो, कारण एकीकडे रोहिणी आत्या दाखवत आहे की राहुल या घरात नको आहे, तो चांगला मुलगा नाही, आणि आता मात्र रोहिणी आत्या स्वतःच या पद्धतीने वागत आहे. आणि तेव्हा मात्र आता अद्वैतला सुद्धा धक्का बसलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. हे सगळं जर असं असेल तर या सगळ्या बाबतीत मला अलर्ट राहावं लागणार आहे. खरेने मला जे सांगितलेलं होतं ते खरं होतं, कारण मी तिच्यावरती अविश्वास दाखवत होतो, तिच्यावर ओरडत होतो, कारण माझी माणसं आहेत, माझी माणसं कधीच चुकीची वागू शकणार नाहीत, एवढं मी तिला सांगितलेलं होतं. पण आता जे काय घडलेलं आहे, जे माझ्या कानावर पडलेलं आहे, त्यामुळं मला नेहमी अलर्टच राहावं लागणार आहे, हा विचार अद्वैतने केलेला असतो. इकडे रोहिणी राहुल मात्र या लग्नाच्या धामधुमीमध्ये आपण सगळं आपल्या ताब्यात मिळवायचं हा विचार करत असतात. परंतु त्याचवेळी कलाच्या हुशारीमुळे अद्वैत आणि कला या दोघांनीही एकत्र येत एक महत्त्वाचं काम केलेलं आहे, आणि ते म्हणजे रोहिणी राहुलने ज्या पेपरवरती लोकांच्या सह्या घेतलेल्या आहेत, आबांनाही अद्वैतने विचारलेलं असतं. तेव्हा आबा म्हणालेले असतात की हो, माझ्याकडे राहुल आला होता आणि तो मला म्हणत होता की हे जे पेपर आहेत याच्यावरती त्यांनी त्याच्या नावावरची जी प्रॉपर्टी आहे ती तुझ्या नावावर करत आहे, आणि त्यासाठी त्याला गॅरंटर म्हणून मग सही हवी होती, तर त्याने माझी सही घेतलेली होती. तेव्हा अद्वैत म्हणतो काय आबा, तुम्ही सही केली आहे? तेव्हा आबा सांगू लागतात की हो, मी सही केलेली आहे. आता मात्र अद्वैतच्या डोक्यात सगळ्या गोष्टी क्लिअर होतात, आणि अद्वैत कलाला फोन करतो आणि कलाला सांगू लागतो की खरे तू म्हणत होतीस ना ते सगळं खरं आहे, आपल्याला अलर्ट राहावंच लागणार आहे. आता कला आणि अद्वैतने हुशारीने एवढं सगळं प्लॅनिंग केलेलं होतं, एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कलाने सुद्धा अद्वैतला ऐनवेळी सावध केलेलं आहे. पण आता पुढे काय होणार ही गोष्ट मात्र खूपच जबरदस्त अशी आहे. यांच्या दोघांचा प्लॅन सक्सेस होईल का आणखी काय गोंधळ करतील हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.